सभात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। जोपर्यंत निकाल लागत नाही आम्ही केलेल्या याचिकेचा तोपर्यंत 16% आरक्षणात ज्या ज्या जाती आहेत त्यांना लाभ घेता आला नाही पाहिजे। हे न्यायालयात आम्ही सुद्धा बाजू आता मांडणार आहेत, कारण आता तुम्हाला जशाला तसं आम्ही खेळणार आहेत। तुम्ही आमचा हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर जी.आर. काढला आहे, त्या जी.आर.मध्ये फेरफार करण्यासाठी बदल करायसाठी तुम्ही जर मान्य न्यायालयात जाणार असलात आणि जर आमच्याच जी.आर.ला जर काही होतंय तर तुमच्या 94च्या जी.आर.ला आणि 50%च्या वरच्या 2% आरक्षणाला सुद्धा होतंय हे लक्षात ठेवा। आणि आम्ही ती तयारी आता 100% करायलो। आपल्या जी.आर.ला शब्दसुद्धा बदलायचा नाही। सरकारला सांगतो धक्का सुद्धा लागला नाही पाहिजे। नसता महाराष्ट्रात नाही एके बी नेत्याला फिरवून नाही देणार। तिकडे मोर्चे काढा, काय करायचं तर करा, आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं। सरकारने आमच्या जी.आर.मध्ये येवले वल्याचं ऐकून जर काय खोड केले रे बाबा तर असे मराठी पुन्हा देशाने कवाच बघितलं नसते। आणि फडणवीस साहेबाला चांगला माहिती, शिंदे साहेबाला माहिती आणि अजितदादाला चांगलं माहिती आपण बोलत नाही, जे बोललो ते करतो। मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनातील एक प्रमुख अट होती हैदराबाद गॅझेट लागू करणं। 1909 सालच्या हैदराबाद गॅझेटमध्ये मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यांचं म्हणजे त्यावेळच्या औरंगाबाद विभागातील बारीक सारीक तपशिलाची नोंद आहे। ते हैदराबाद गॅझेट कसं आहे त्यात मनोज जरांगेंचा मूळ जिल्हा आणि त्यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्र ठरलेल्या बीड जिल्ह्याचं वर्णन कसं आहे। 1901 पर्यंत बीडमध्ये कोणत्या जातींची संख्या किती होती, तुगलकी मोहम्मद